मानव सेवेचे महामंदिर साकारत असताना रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे विविध 137 प्रकारच्या तपासण्या करीत आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात 18,631 जणांची तपासणी व उपचार करण्यात आले। पुणे शहरासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांच्या विविध तपासण्या करीत साहित्य व औषधे वाटप देखील करण्यात आले। याकरता पुणे जिल्ह्यातील 90 रुग्णालये व संस्थांच्या प्रतिनिधींनी शिबिरात अखंड 9 तास सेवा दिली। श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नवोई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले। यावेळी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या डॉक्टर अंजली टिळेकर, डॉक्टर संजीव डोळे, डॉक्टर संदेश पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने, सौरव रायकर, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ पायमुडे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ट्रस्टतर्फे फिरता दवाखान्याचे लोकार्पणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले। ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी व सहकाऱ्यांनी शिबिराच्या नियोजनात विशेष सहभाग घेतला। महाआरोग्य शिबिराकरता सुमारे 15,000 नागरिकांनी नोंदणी केली होती। शिबिरात हृदय आजार, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्रीरोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबिर, ENT, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी हे उपचार विनामूल्य करून देण्यात आले। तसेच महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती देखील देण्यात आली। वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध 223 रुग्णालये आणि विविध संस्थांमधून आरोग्य सेवा दिली जात आहे। जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबिर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते। ट्रस्टच्या एकूण 14 रुग्णवाहिका असून अखंडपणे 24 तास पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते। तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे। यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅन रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे। यामध्ये अंजली माशेलकर फाउंडेशनच्या सहकार्याने फिरत्या दवाखान्याचा देखील समावेश करण्यात आला आहे। याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन आज नुमोई प्रशाला येथे सकाळी 9 वाजल्यापासून चालू करण्यात आलं आहे। जवळजवळ 25,000 जणांची नोंदणी ह्या आरोग्य शिबिराकरता झालेली आहे। 137 प्रकारच्या चाचण्या आपण ह्या आरोग्य शिबिरामध्ये करत आहोत आणि त्यातून जे निदान होईल त्या सर्वांना मोफत त्यांना उपचार करण्याची व्यवस्थासुद्धा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आपण केलेली आहे। जवळजवळ अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारख्या त्यांच्या अंजली माशेलकर फाउंडेशन अशा सगळ्या विविध प्रकारच्या संस्था ह्या आपल्याबरोबर आहेत। शासकीय व्यवस्था या सगळ्या माध्यमातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या येणाऱ्या भाविकांच्या, नागरिकांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहे। हजारो ऑपरेशन्स आत्तापर्यंत मोफत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या आरोग्य सेवेतून आपण आत्तापर्यंत भाविकांची करून दिलेली आहेत। या पुढील काळात विकसित भारत करण्याकरता आपली सर्व तरुण पिढी असेल, ज्येष्ठ असतील, या सर्वांचं आरोग्य अतिशय चांगलं राहावं, निरोगी आयुष्य प्रत्येकाच्या वाटेला यावं हा अजेंडा घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्था काम करत आहेत। आज जवळजवळ 137 चाचण्या 52 केंद्रातून आपण करत आहोत। आत्ता सकाळपासून 1000च्या वरती लोकांच्या तपासण्या झालेल्या आहेत। 25,000ची नोंदणी आहे। या सगळ्या व्यवस्था आमच्या या व्यवस्थेचे प्रमुख राजेंद्र परदेशी यांच्या व्यवस्थापनाखाली चालू आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ असतील, कोषाध्यक्ष महेश भाऊ असतील आणि सर्व ट्रस्टी मंडळाचे पदाधिकारी हे सगळे मिळून ही व्यवस्था आपण सर्वसामान्य नागरिकांना अतिशय सुलभतेने कशी उपलब्ध होईल आणि सगळ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील हा दगडूशेठ हलवाई गणपतीचा अजेंडा आहे। जवळजवळ हे धार्मिक मंदिर होत असताना मानव सेवेचं पण महामंदिर करण्याचा संकल्प आपल्या सगळ्या विश्वस्तांनी, पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तो सिद्धीला गणरायाच्या आशीर्वादाने जाईल असा आमचा विश्वास आहे। आपण सर्व नागरिकांना, भाविकांना या माध्यमातून मी आव्हान करतो
की आपण दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर असेल, दर महिना आम्ही आयोजित करणारं आरोग्य शिबिर असेल आणि ज्या ज्या व्यवस्था आरोग्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती संस्था देते त्याचा आपण नक्की लाभ घ्या आणि निरोगी व्हा आणि आपला विकसित भारत करण्याकरता आपल्या सगळ्यांचा हात लागून द्या ही गणरायाचरणी प्रार्थना करतो. जय गणेश. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज या नुमोई प्रशालेमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन हे आपण केलेले हे सलग दुसरं वर्ष आहे. अतिशय गरीब रुग्णांकरता विविध प्रकारच्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार हे या ठिकाणी मोफत करण्यात आलेले आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे, हृदय शस्त्रक्रिया असेल, डोळ्यांची कॅटरॅक्ट असेल, दातांची असेल, त्यानंतर पोटाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया असतील, जनरल OPD असेल, कृत्रिम हातपाय बसवणे असेल, रक्ताच्या 45 विविध तपासण्या ह्या सर्व या ठिकाणी मोफत करण्यात येत आहेत. इथे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी अशा तीनही शाखांच्या हे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 75 ते 80 हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत आणि सकाळपासूनच मोठी गरजू रुग्णांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कालपर्यंत आमची जवळजवळ 15,000 रुग्णांची नोंदणी ही या शिबिराकरता झालेली आहे. जवळपास दिवसभरात 25,000 रुग्ण या ठिकाणी लाभ घेतील असा आम्हाला विश्वास वाटतो. आत्ताच पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांचं जे त्यांच्या मातोश्रींच्या नावाने जे फाउंडेशन आहे, अंजलीताई माशेलकर फाउंडेशन, यांच्या वतीने अतिशय AI टेक्निकच्या माध्यमातून अत्याधुनिक अशा सोयींनी युक्त अशी विविध टेक्निकल वैद्यकीय उपकरणं तयार त्यांनी केलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सरची पूर्व तपासणी, त्यानंतर आपल्याला खोकल्यानंतर TBची पूर्व तपासणी, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या कुठल्याही प्रकारे रक्त न घेता फक्त स्पर्श करून ह्या त्या मशीनद्वारे आपल्याला समजतात. आणि त्याकरता दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही एक मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिली. त्या व्हॅनमध्ये त्यांचा सर्व सेटअप, त्यांचे सर्व टेक्निशियन आणि डॉक्टर्स हे उपलब्ध असणार आहेत आणि ट्रस्टच्या वतीने आजपासून संपूर्ण पुणे शहरामध्ये आणि नंतर जिल्ह्यामध्ये या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. आपल्या भारतामध्ये अशा एका अभ्यासात आढळून आले की जवळजवळ 40 ते 50% हे नागरिक हे ॲनेमिक कंडिशनमध्ये आहेत. म्हणजे त्यांनाही समजत नाही, त्यांना वाटतं आम्ही आता सगळं आमचं रुटीन व्यवस्थित करतो आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टी ॲनेमिक कंडिशनच्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे आपण एक डेंटलची व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे, एक डोळे तपासणीची व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक कृत्रिम हातपाय तपासण्यासाठी व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे. ह्या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आम्ही नुकतंच हे एक दिवसाचं आरोग्य शिबिर असं केलेलं नाही, तर ह्याचं नियोजन संपूर्ण वर्षभरासाठी हिराबाग कोटी सारसबाग येथे संपूर्ण वर्षभरासाठीचा सेटअप हा दगडूशेठच्या वतीने उपलब्ध करून दिलेला आहे. त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे तपासणी, शस्त्रक्रिया, उपचार या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मोफत आणि काही गोष्टी या अल्प प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पेट स्कॅन देखील कॅन्सरसाठीचा हा 6,500 रुपयात उपलब्ध आहे. कृपया गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. बाप्पाची ही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ही रुग्णसेवा हीच बाप्पांची सेवा आहे असं आमचं मानणं आहे. आमचे या विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र परदेशी आणि त्यांची सर्व टीम याच्यामध्ये अतिशय समर्पित भावनेने काम करते. सुवर्णिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते या सर्व गोष्टींना हातभार लावत आहेत आणि आपला सगळ्या नागरिकांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आम्हाला अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते आहे. धन्यवाद. जय गणेश.